संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासंबंधी विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांच्या मार्फत आणखी एक बातमी आपल्यासमोर सादर आहे। संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अंजनगाव सुर्जी येथे सुद्धा जाहीर निषेध, तहसीलदार यांना निवेदन सादर। संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड हे अक्कलकोट येथे दिनांक 13 जुलै 2025 रोजी नियोजित संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर काही बेअक्कल लोकांनी भ्याड हल्ला केला। त्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या या संदर्भात अंजनगाव सुर्जी येथे सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने दिनांक 16 जुलै 2025 रोजी तहसीलदार पुष्पा सोळंके यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे प्रेमकुमार बोके, बाळासाहेब गोंडचोर, काँग्रेस पक्षाचे प्रमोद दाळू, प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदीप येवले, उद्धवजी ठाकरे शिवसेना गटाचे विकास येवले, माजी उपसभापती पंचायत समिती महेश खारोडे, राजू आकोटकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश सावडे, ओबीसी बहुजन आघाडीने प्रवीणदादा पेटकर, संजय वाघुडे, बहुजन समाज पार्टीचे मनोजकुमार मेळे, भाऊराव वानखडे, समता सैनिक दलाचे सिद्धार्थ सावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा बोके, संदीप पाल महाराज, रामपाल महाराज, मिर्झा जहीर बेग, अफसर बेग, शुभम बाळापुरे, अमित पाटील गोंडचोर, पवन रायबोले, प्रहारचे सनी शेडके, बाळासाहेब रोंगे, अरुण सेवाने, विनोद सरदार, मोहम्मद नाझीम खतीब, विकास गोगरे, अलकाताई धनगर, सिंधुताई इंगळे, सारिकाताई मानकर, स्मिताताई घुगरे, सीताताई बोके, जयश्रीताई देशमुख, श्रद्धाताई काळमेघ, विद्याताई अरबट, रंजनीताई काळमेघ, किरणताई इंगळे, राम तुरखेडे, दादाभाऊ राऊत, सलीमभाई, रमेश काळे, सागर खंडारे, मोहम्मद फहिमोद्दीन, कैलास शिरसाट सह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आणि सर्व पक्ष संघटनाचे अधिकारी या महाराष्ट्रामध्ये जे आता नवीन कायदे आणून इथला दबाव जनतेवर निर्माण करून त्यांची गळचेपी करून आज मोठे जे आपल्या संभाजी ब्रिगेडचे जे खरोखर प्रवक्ता होते, जे अध्यक्ष होते, त्यांच्यावर हल्ला केला। हा एक चुनूक आहे अशी की आपल्याला सांगत आहे की आता आम्ही येतो आणि तुमच्यावर दबाव टाकून तुमच्यावर अनेक कायदे करून तुमच्यावर गुलामगिरीला जातो। अभ्यास करून राहिल्यामुळे प्रशासनात येऊन राहिला, प्रशासनात आल्यामुळे यांना जाब विचारून राहिला आणि या मनुवाद्यांना हे लक्षात आलं की हे कुठंतरी आपल्याला थांबवावं लागते, म्हणून ह्या फुकटच्या भिकारचोट योजना चालू केल्या। कोण मागितली होती लाडकी बहीण? कोणाचं होतं आंदोलन? कोणाचं होतं निवेदन? केली चालू? ते शेतकरी 1 रुपयात विमा केला आहे ना, पण काऊन की शेतकरी 1 रुपयात विमा जर चालू ठेवला त्याच्यावर श्वेतपत्रिका 5000 कोटीचा एकटा धनंजय कृषी मंत्र्यानं बीड अंबेजोगाईत भ्रष्टाचार केला। पण होते असं की आता जाब विचारत नाही, आपण म्हणतच नाही ते भरपूर आहे, आपण कमी आहे, किती काही असले तर बोलक्याचे गोंड